नाही, अत्यंत सिरियस बाब काल परत भाषणामधून आलेली आहे. ते म्हणाले की नावी समाजाला आव्हान केलं आहे की तुम्ही मराठा समाजा गोडी म्हणजे कटिंग दाढी हजामत करू नये, तुम्ही करू नका, त्यांना आपसात त्यांची हजामत करून द्या. आणि ते ज्या ॲक्शनमध्ये सांगितलं ते अपमानकारक, एक तर मराठा समाजाचाही अपमान आहे आणि दुसरं असं कुणा सामाजिक बहिष्कार टाकता येत नाही. आपल्या देशामध्ये मोठा गुन्हा असतो, गुन्हा आहेच तो गुन्हा. तर त्याच्यावर कोणतं आणखी केसेस वगैरे केली, पोलीस केस, तर तो गुन्हा ठरतो अशा पद्धतीने. आणि ज्या भाषणं जे होत आहेत, तकलादू भाषणं म्हणजे जातीयवादी भाषणं, आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राचं जे वातावरण बिघडवणं चालू आहे, हे खरं म्हणजे त्यांना शोभत नाही आहे. आणि हे त्याच्यावर राजकारण करताय का तुम्ही? त्याच्यावर तुमची राजकीय पोळी भाजून घेताय का? हे आहे का तुमचं सिनियरिटी? 30 वर्ष तुम्ही त्या सत्तेत आहे, खुर्चीला चिकटून बसला आणि खोटे बोलताय, खोटा राजीनामा देताय. असा राजीनामा द्यायचा असतो का? की राजीनाम्यामध्ये काही लिहिता येत नाही, कुठलंही कारण देता येत नाही, विदाऊट एनी रिझन. फक्त मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे एवढंच द्यावं लागतं. माझं ऐकलं नाही, माझं ऐकल्या गेलं नाही, मला विचारत नाही मंत्रिमंडळामध्ये म्हणून मी राजीनामा देत आहे असं नसतो. आणि तुम्ही कधी 16 नोव्हेंबरला राजीनामा देता, आत्ता सांगता. काय झालं होतं त्याच वेळेस तुम्ही पत्रकारांना सांगितलं असतं मी राजीनामा फेकलेला आहे, मी दिला आहे राजीनामा. का नाही सांगितलं? राज्यपालाकडनं देता मुख्यमंत्र्याकडे सादर करणं संयुक्तिक होतं. नाही, मुख्यमंत्र्याकडनं जरी तो सादर झाला तरी तो ॲड्रेस टू राज्यपालच असतो. ॲड्रेस टू राज्यपाल तो डायरेक्टली राज्यपालाही देऊ शकता तुम्ही, आणि मुख्यमंत्र्यांना शिकवून रेकमेंडेशन केलं असतं ना. पण तुमची मनसा ती नव्हती. तुम्हाला फक्त दाखवायचं होतं, तुम्हाला सरकारवर दबाव टाकायचा होता. आणि आता काल जे तुम्ही जाहीर केलं ते तुम्हाला ओबीसीची सहानुभूती मिळवायची आहे की मी राजीनामा दिला होता. अरे बाबा, राजीनामा असं द्यायचं नसतो. द्या ना तुम्ही राजीनामा भुजबळ साहेब. 6 महिन्यात तुम्ही मुख्यमंत्री आले या महाराष्ट्राचे, द्या. सगळा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील. पण तुमची ताकद नाही, तुमची हिंमत नाही, तुम्हाला खुर्ची सोडवत नाही, हाच मुख्य मुद्दा आहे. साहेब, दुसरा प्रश्न, यवतमाळ रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.